तर मित्रांनो, काल आपण भांडा वगैरे फिटिंग केलेलं आणि त्याची पाईपलाईन बाहेर काढून ठेवलेली. तर मग आता इथून पुढे जे काम बाकी आहे ते आता करणार आहे मी. तर आता दुपारची वेळ झालेली आहे 2:15. तर म्हणलं आता आज दुपारी टाईम आहे, तर याला जरी मारून घेऊ. हे बघा, आपलं पहिलं भांडा फिटिंग केलेलं बघून घ्या. काल पण दाखवलं तुम्हाला, ह्याच्या पहिलं पण व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण भांडा आणि नॅनो ड्रॉप फिटिंग करून घेतलेलं आहे. तर मग आता ह्यांना वॉटरप्रूफिंग करावं लागेल. आणि इथं आपण होल मारलेला आहे. तर मग आता तशीच आपल्याला झरी मारून यांना पाण्याच्या टाकीसाठी कनेक्शन सोडायचं आहे मला. तर बघितलं, अशा प्रकारे आता आतल्या साईडने झरी मारून घेणार आहे आणि इथूनच असा खाली पाईप जो आहे, तर अशा प्रकारे इथं किचनसाठी इथं पॉईंट सोडणार आहे, म्हणजे या बाजूला इथं. तर मग आता ते किचनच्या हिशोबाने त्याला पाईप तिथं वर सोडून देतो, नंतर जॉईन करून कपलिंग लावून ज्या हिशोबाने वरी पाहिजे खाली पाहिजे त्या हिशोबाने फिटिंग करतो. तर पाठीमागची पण साईड आपण बघून गेलो. डोर एल्बो आणि डोर टी बसवण्याचं कारण याचं एकच आहे इथं पाठीमागे, जेणेकरून बाय चान्स इथे काही घाण अडकली तर चॉकअप झालं तर मग तिथून आपण एखाद्या तारच्या साह्यानं वगैरे कशाने साफ करू शकतो आपण. म्हणजे आपल्याला जे लवचिक वाटतं, जे लांब असेल तार वगैरे टाकून, अशा प्रकारे ते साफ करू शकतात. म्हणून डोर टी बसवलेला आहे. आणि हा जो होल दिसतो तर हा पाण्याच्या पाईपासाठी होल आहे. अशा प्रकारे आपलं बाहेरच्या साईडची फिटिंग आहे. तर अशा प्रकारे आपलं प्लंबिंगचं काम आहे. तर मग आता ते फायनल करतो आणि तुम्हाला रूम पण दाखवून देतो की केवढीशी रूम आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी कसं काय सगळं मॅनेज केलेलं आहे. आता इथं कोटमाळा बनवणार आहे पूर्ण, आणि इथं किचन, आणि इकडं त्यांचा छोटासा हॉल आहे. तर वरी त्यांनी GIचा पत्रा टाकून त्याच्यावर माल टाकलेला आहे. हे बघा, अशा प्रकारे.
आता आपण प्लंबिंगची फिटिंग चालू केलेली आहे पूर्णपणे, की जेणेकरून आता कुठे काय कसं काय पॉईंट देणार आहे तुम्हाला सगळं सांगतोयच मी. तरी पण आपण झरी वगैरे मारून घेतलेले आहे, त्या हिशोबाने तुम्हाला आता कळलंच. हा जो झरी मारलेला आहे हा किचनसाठी गेलेले आहे, आणि इकडे जे आहे ते आता तिन्ही लाईनी वेगवेगळ्या केल्या. टाकी भरण्यासाठी एकच कॉक लावला आहे, आणि तिथे वरच्या साईडला जिथे मला ॲडजस्ट होईल तिथे मी काय करेल तर तिथे मी कॉक टाकून देईल. तर अशा प्रकारे वरी पाईप सोडून टाकलेले आहेत. आणि आता मेन प्रश्न 3 पाईप कशाचे आहेत, तर हा पाईप ओव्हरफ्लोसाठी, हा लाचचा इकडचा, आणि हा मधला जो आहे डायरेक्ट म्हणजे टाकी भरण्यासाठी, आणि हा इकडचा पाणी खाली येण्यासाठी. तर खाली येण्यासाठी मी आता इथे एक पॉईंट देतो आहे, जेणेकरून इथे टॉयलेट आहे, संडास बाथरूम. तर इथे एक पॉईंट देतो आहे आणि इथे 2 पॉईंट देतो आहे, जेणेकरून कसं आता हा मधला जो पाईप आहे तर असा त्याच्या पाठीमागून असा नेला आहे, आणि इथे टी मारला आहे, तो मेन लाईन. आणि इथून इथं एक एल्बो दिलं डायरेक्ट लाईनचं, म्हणजे त्यांना पाणी वगैरे भरायचं असेल प्यायचं वगैरे तर आता छोट्याशा घरामध्ये ॲडजस्ट करू शकतात ते. तर पिण्याच्या पाण्यासाठी ते सेपरेट लाईन टाकलेली आहे. आणि आता जो हे येणार आहे तर मग आता काय करेल, इथे एक एल्बो बसवणार इथे, की जेणेकरून कसं की टाकीचं पाणी इथे येईल, म्हणजे आंघोळीला वगैरे काय सांडासाठी वगैरे ते इथे यूज करतील. आणि तिथं बेसिकमध्ये तर मी डायरेक्ट पाणी तर नाही देणार, बेसिकचंच पाणी देणार, टाकीचं पाणी देणार. कारण की टाकीमध्ये का टाकीतलं पाणी बेसिकमध्ये का देणार आहे, की जेणेकरून तुम्ही 24 तास तुम्हाला भांडी घासायची असेल काय करायचं असेल तिथं तुमचा जास्त वापर होतो, म्हणून तिथं टाकीचं पाणी दिलं. पिण्याच्यासाठी तिथून पण भरू शकता, त्याच्यासाठी तर मी तसं दुसरं काही पॉईंट नाही, ह्यांच्याकडे जागा कमी असल्यामुळे काय होतं तर तसं इथं कम्फर्टेबल करू शकत नाही. ओके, तर अशा प्रकारे इथलं काम केलेलं आहे. जर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ बघत राहा, पुढे अजून काम बाकीच आहे, काम आपलं भरपूर आहे. तर जसं जसं काम होईल तसं तसं मी व्हिडिओ तुम्हाला सोडत राहील. ओके, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका.